नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता श्रावण महिना तर सुरू झाला आहे। तर श्रावण महिन्यातला पहिला सण हा नागपंचमी येतो। तर नागपंचमी सणासाठी कोकणामध्ये आवर्जून हळदीच्या पानातील पातोळ्या केल्या जातात। मग त्या कशा करायच्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण पटकन एक नजर मारूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते। त्यासाठी बघा मी हळदीची पानं घेतली आहेत। हळदीची पानं ते लागणारं साहित्य बघा, मी 3 वाट्या खोबरं घेतलं आहे, पाऊण वाटी गूळ घेतले, तुम्ही कमी जास्त करू शकता, किंचितसं मीठ घेतलं आहे, खसखस घेतलं आहे आणि काही हे बघा ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, काजू घेतले आहेत, बदाम घेतले आहेत, चारोळी घेतली आणि आता गूळ आहे म्हटल्यानंतर आपल्याला जायफळ हे लागतं, हे जायफळ घेतलं आहे आणि 6-7 वेलची घेतलेत आणि हे बघा आणि 1 ग्लास हे आपली तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि साजूक तूप। एवढ्याच साहित्यात बनवून हे पातोळे तयार होणार। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता हे बघा मी 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते आता आपण जरा चाळून घेऊ। हे बघा चाळून घे म्हणजे पीठ हलकं होत। हे बघा पीठ सर्व मी चाळून घे, पीठ सर्व मी चाळून घेतलं। 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलंय। मग आता 1 ग्लास आता आपण उकळ काढून घेऊ। 1 ग्लास पाणी टाकलं, पाण्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं किंचित आणि थोडंसं साजूक तूप, म्हणजे फ्लेवर तुपाचा छान उतरतो त्या पिठामध्ये। जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं। आता पाणी चांगलं उकळून घेऊ आणि चांगलं असं ढवळून घेऊ। पाण्याला छान उकळी आली की पीठ टाकून घेऊ। पाण्याला छान उकळी आली आहे बघा, तुम्ही बघू शकता, खळखळून उकळी काढायची आणि गॅस स्लो करायचा आणि हे पीठ तांदळाचं टाकून घेऊ आणि छान ढवळून घेऊ। गॅस स्लोच ठेवायचा, गॅस स्लोच ठेवायचा आहे बघा। ही बघा छान उकळ काढून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून आणि गॅस बंद करू। तांदळाच्या पिठाची उकळ काढून घेतली आहे। आता आपण सारण करायला सुरुवात करूया। पॅन छान तापलाय। आता बघा थोडंसं साजूक तूप टाकायचं, म्हणजे सारणाला फ्लेवर छान येतो। तूप छान गरम झालं की मग आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊ। हे बघा पहिलं गूळ टाकायचं, का तर गूळ मेल्ट झाल्यानंतर सारण आपलं म्हणजे गूळ लवकर वितळलं की सारण पण आपलं लवकर होतं। आता छान वितळून घेऊ मंद आचेवर। गूळ वितळलाय, आता आपण हे खोबरं टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ। गॅस स्लोच ठेवायचा, स्लो करूनच हे सगळं काम करायचं। हे बघा खोबरं छान परतवून घेतलं। एकदा गूळ वितळलं ना की सारण व्हायला वेळ लागत नाही। जर तुम्ही पहिलं खोबरं टाकलं तर जरा वेळ लागतो, म्हणून गूळ पहिलं वितळून घ्यायचं। आता हे बघा हे आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे मी चारोळी पण घेतली, चारोळी पण टाकून आणि चांगलं असं परतवून घ्यायचं। आणि आता इथे थोडंसं तूप टाकून घ्यायचं। हे बघा इथे थोडंसं तूप टाकायचं, अगदी किंचितसं। आपल्याला आता इथे खसखस जरा भाजून घ्यायची आहे। हे बघा थोडंसं खसखस टाकून घ्यायचं, म्हणजे आज पूर्ण म्हणजे जी सारणाला चांगली चव येते। हे बघा आता थोडंसं ह्याच्यामध्ये असं खसखस जरा भाजून घे आणि चांगलं असं परतून घ्यायचं। हे बघा बघू शकता, हे बघा सारण चांगलं तयार झालं आहे। आता आपण ही वेलची पावडर आहे ती बेताने टाकून घ्यायची बघा आणि चांगलं परतवून घ्यायचं। हे जे मी घेतलं आहे ते ऑर्गॅनिक गूळ घेतलं आहे, त्याच्यामुळे कलर हा असा आहे। जर तुम्ही पिवळसर असं मग पिवळं सारण दे, जसं आपण गूळ वापरू त्याप्रमाणे ह्या सारणाला कलर येणार आहे। आणि असं जरा चरचर असा आवाज झाला की समजायचं म्हणजे असं आपलं सारण पूर्णपणे तयार झालं। चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं। अशा प्रकारे हे आपलं पातोळ्यांचं सारण तयार झालं। अगदी मोदकाप्रमाणेच प्रोसिजर आहे, फक्त पातोळ्यांमध्ये हाच फरक आहे की ते आपण हळदीच्या पानात थापून केल्या जातात, हाच एवढाच फरक आहे। चला तर आपण आता पातोळ्या करायला सुरुवात करायची। सारण आपलं तयार झालं। आता ही आपण उकड काढून घेतली आहे ना, ती आता आपण मळून घ्यायची। ही आता बऱ्यापैकी थंड झाली आहे टोपामध्ये। आता हे बघा अशी काढून घ्यायची, थोडीशी वाफ आहे, चांगले जरा पीठ चांगलं थंड व्हायला द्यायचं, थोडंसं थंड होऊन दे। हे बघा उकड बऱ्यापैकी आता थंड झाली आहे। आता आपण पहिला असा गोळा करून बघूया। आता आपल्याला समजतं की आपल्याला कितपत पाणी हवं आहे ते। हे बघा
हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन हे चांगलं उकड मळून घ्यायची. ही बघा पाण्याचा अंदाज घेत घेत आपण ही उकड मळून घ्यायची. ही बघा हे बघा ही अशी चांगली मळून घ्यायची. हे बघा उकड अशी छान अशी मळून घ्यायची. चांगली अशी नरम अशी मऊसूद अशी व्हायला पाहिजे. ही बघा अशी मळून घ्यायची छानपैकी. पाणी घेऊन घेऊन अशी बघा अशी चांगली अशी सैल. आणि जर वेळ असेल तर अर्धा तास मुरत ठेवून द्यायची. हे बघा तुम्ही बघू शकता आता. हे बघा पीठ किती सॉफ्ट झालं आहे बघा. आता हे मी अर्धा तास मुरत ठेवून देते आणि मग आपण पातोळ्या करायला सुरुवात करूया. आता ही बघा मी हळदीची पानं घेतली आहेत. आता ही आपण आता ही मी मोठी नाही करणार आहे. आता एका पानाचे मी 2 तुकडे करून घेते. हे बघा पहिलं हे स्टार्टिंगचं थोडंसं कट करून घ्यायचं आणि इथून मधून म्हणजे आपल्याला एका पानामध्ये 2 पातोळ्यात बनवून तयार होणं. हे बघा हे असे मधून 2 भाग करायचे. आता तुम्ही बघू शकता हे आता हे उंच आहे ना, मग आपण अळूवडीला कसं करतो तसं मग लाटणीने फिरवून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारे मी हे सर्व पानांचे 2 तुकडे करून घेते. हे बघा आता हे मी हळदीचं पान घेतलं आहे. तर आता इथे ही शिरा ही जाड आहे ना, तर आपण लाटणीने असं करून प्रेस करून घ्यायचं. हे बघा म्हणजे हे पान आपलं सरळ झालं. जरा थापायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा असं हे करून घ्यायचं. हे काय काय ना असतं आणि काय काय ना हे बघा एकदम हे असं. मग ह्यांना करायची काय आवश्यकता नाही. हे बघा हे जास्त नाही आहे, मग ह्याला मी करणार नाही. हे बघा तसंच हे पण पान बघा ह्याला काय करायची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे मी सर्व पानांचं लाटणी फिरवून घेते. हे बघा कणिक छान मळून झाली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता नरम. आता मी याचे गोळे करून घेते आणि मग थापायला सुरुवात करते पातोळ्या. आता पान केवढं आहे त्या आकारामध्ये आपण गोळे करायचे. हे बघा हे बघा असे हे मी गोळे करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते कसे थापायचे. आता हे बघा हे पान चांगलं स्वच्छ धुवून घेतली आहे सर्व. आणि आता हे जर पाणी असेल तर असं जरा पुसून घ्यायचं आणि ह्या पानाला असं तूप लावून घ्यायचं. म्हणजे चांगलं आपल्याला थापतं गोळा चांगला सरकेल. हे बघा आणि हा गोळा जो आहे तो इथे असा ठेवायचा. हा बघा आणि असं हाताला तूप लावून हा असा गोळा पसरवत जायचं. हे बघा तुम्हाला कोणती मेथड किंवा असं पण करू शकता. हे बघा असंही करू शकता. आता हे पान मोठं आहे त्याप्रमाणे मी गोळा घेतला कणकेचा. हे बघा अशा पद्धतीमध्ये असं थापायचं आणि पातळच करायचं. जाड नाही ठेवायचं. मग आपलं पातोळी ही जाड होणार. जेवढं पातळ करता येईल तेवढं करायचं. हे बघा असं हे वाढवत जायचं ह्या मनगटाने. तर ह्या मनगटाला सुद्धा थोडंसं असं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही. आणि हे असं पान असं जसं तुम्हाला कुठच्या डायरेक्शनला वाढवायचं तसं ते फिरवत जायचं. हे बघा अशा प्रकारे मी हे थापून घेतलं. हे बघा जिथे जाड आहे तिथे आपण परत एकदा असं प्रेस करायचं. हे बघा असं. आता हे आपण सारण भरून घ्यायचं. सारण हे असं मध्ये ठेवायचं. असं 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 करत जायचं. असं बोट ठेवायचं आणि हे असं ठेवायचं. हे बघा आणि हे जे आहे ते असं दुमडून घ्यायचं. हे बघा हे असं प्रेस करायचं म्हणजे त्याच्या कडा अशा बंद केल्या पाहिजे. हे बघा अशा चांगल्या आपण असं हातातही घेऊ शकतो आणि हे असं बंद करायचं. हे बघा पूर्ण आपण असं सील करून घ्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे ही आपली पातोळी सील झाली. हे बघा अजून तुम्हाला मी एक दाखवते. हे बघा आणि ते मी ठेवून देते. आता ही मी दुसरी घेते.
आता ह्या पानाला पाणी आहे ना थोडंसं असं पुसून घ्यायचं. आणि जरासं तूप लावून घ्यायचं असं. आणि हा गोळा, हा बघा हा गोळा असा, हा गोळा इथे ठेवून द्यायचा आणि हाताला तूप लावून हे असं थापायला घ्यायचं. हे बघा पहिलं असं असं करायचं आणि छान आकार आला की हे असं असं थापत जायचं, चारी बाजूने असं थापायचं. आता हे जे पातोळे जे आहे ते आपण हळदीच्या पानावरही करतो आणि पंगाराची पण पानं असतात. कारण लहानपणी माझी आई बनवायची ना, त्यावेळी मी माझ्या आईला ना ही हळदीची पानं जरी नाही मिळाली तर आमच्या शाळेकडे ना पंगाराचं ना वेल असायची. मग आई मला सांगायची घेऊन ये म्हणून. मग मी ते घेऊन यायचे आणि मला किती उत्साह असायचा. मी आईला आणून द्यायची भरपूर पानं आणून. आईला सांगायची कर पातोळ्या. ते आता मला हे करता करता आता आठवण आली, अशी माझी आई बनवायची. आणि हे सर्व माझी आई हीच मेथड फॉलो करायची असं. आणि समजा पीठ तुम्हाला जर कमी पडलं तर तुम्ही छोटासा गोळा पण करू शकता, पण आपण पानाच्या हिशोबाने आपण घ्यायचं करायला. पंगारीची पानं एकदम छोटी असतात, जरा पिंपळाच्या पानासारखी, पण तसा आकार नसतो, पण तेवढ्याच शेपमध्ये असतात. त्याच्यात पण तुम्ही करू शकता. जर तुमच्या तिकडे आजूबाजूला कुठे वेल असली तर हळदीची पानं अवेलेबल असतात, पण असलं पंगाराचा वेल तर आपण त्याच्यामध्ये पण करू शकतो. ते आज करता करता मला जरा आठवण आली. शक्यतो तेवढं पातळ करून घ्यायचं. कुठे जाड असेल तर तिथे आपण असं प्रेस करायचं. हे बघा बऱ्यापैकी पातळ झालं. हे बघा सगळं व्यवस्थित झालं. आता आपण याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. सारण बरोबर असं मध्ये भरायचं. हे बघा मग जे फोल्ड करायला आपल्याला इझी होतं. हे बघा, हे बघा आता हे असं प्रेस करायचं. हे बघा पीठ चांगलं मऊसूत झालं पाहिजे, कडक होता कामा नये. जर कडक झालं कणिक म्हणजे कणिक तर आपण पाणी घेऊन ती मऊसूत करायची, म्हणजे आपल्या पातोळ्या पण त्याच प्रमाणे होतात, मऊसूत अशा होतात. आता हे बघा ह्या कडा आहेत ना, त्या छान अशा प्रेस करून घ्यायच्या. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा अशा प्रकारे ही पण आपली पातोळी बनून तयार झाली. हे बघा पूर्ण सील झाली. हे बघा इथे हे बघा, हे बघा तुम्ही अशा प्रकारे मी सर्व पातोळ्या करून घेते. अशा प्रकारे मी सर्व पातोळ्या बनवून घेतल्या. आता आपण स्टीम करायला घेऊया. हे बघा स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलं आहे. चांगलं पाणी उकळू दे, मग आपण स्टीम करायला घ्यायचं आहे. बघा आतमध्ये पाणी ठेवलं आहे, जरा पाणी चांगलं गरम होऊ दे, मग आपण वाफवायला घ्यायचं. हे बघा स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आहे उकळत. आता हे बघा मी कुकरचा एक डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये ना ही आपली हळदीचीच पानं ठेवली. तुम्हाला हवी तर केळीची पानं ठेवलात तरी चालेल. आणि हे बघा आता हे जे मी केले आहेत ना ते सर्व मी इथे असं ठेवून घेणार आहे. हे बघा हे सर्व अशा प्रकारे मी सर्व ठेवून घेते. हे बघा हे सर्व मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले आणि आता मी स्टीम करायला ठेवते. हे बघा स्टीमरमधलं पाणी हे बघा खळखळ उकळतं आहे. हे बघा छानपैकी उकळलं की मग आता हे आपण जे पातोळ्या ठेवल्या आहेत त्या सर्व आपण आता स्टीम करून घ्यायचे. हे बघा आणि फक्त 10 मिनिटच फक्त वाफ काढून घ्यायची, कारण ऑलरेडी आपण उकड काढून घेतलेली आहे, त्यामुळे फक्त 10 मिनिटं. गॅस लो टू मीडियम हीटवरच ठेवायचं, जास्त फास्टवर नाही, लो टू मीडियम हीट. 10 मिनिटं झालेली आहेत. आता गॅस मी बंद करतो. हे बघा 10 मिनिटं झाली आहेत. आपलं स्टीमर थंड झालं आहे. हे बघा आता बघू शकता तुम्ही. हे बघा किती वाफाळले. हे बघा अशा प्रकारे हे आपले हळदीच्या पानातले पातोळे बनून तयार झाले, जे नागपंचमी स्पेशल नागपंचमीला बनवतात आपल्या कोकणामध्ये.
अशी ही पारंपरिक रेसिपी आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही बघू शकतात हे बघा, अशा प्रकारे हे आपल्या हळदीच्या पानातील नागपंचमी स्पेशल पातोळ्या बनवून तयार झाल्या. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा. आता ह्याच्यावर आपण अशी तुपाची धार सोडून खायची. म्हणजे कसं की आपल्याला तुपाचा फ्लेवर छान येईल. असं म्हणतात की आषाढात तळावं, श्रावणात वाफवावं आणि भाद्रपदात भाजावं. त्याप्रमाणे आपण नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातील पातोळ्या बनवून आपल्या रेडी झाल्या. आणि हे बघा, तोडून दाखवते. हे बघा किती सॉफ्ट झाली. हे बघा. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन कोकणातील पारंपरिक रेसिपी करता मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.